तर बाबांनो, जमिनीपासून गुलमर्गला किती गुलमर्ग किती उंचावर आहे तुम्हाला सांगतो. श्वासोश्वास घ्यायला तापवा लागलाय. आणि इथं येऊन माझं स्वप्न होतं, ड्रीम होतं, माझी इच्छा होती की गुलमर्गला वर सेकंड फेसला यायचं आणि मस्त वर्ल्ड मगचा पॅक मारायचा. आणि ते मी ड्रीम आज कंप्लीट करत आहे. मस्तपैकी आपले दिसायला लागले तुम्हाला पिल्लू वर्ल्ड मगचं. मस्तपैकी पॅक भरला आहे आता. आणि तुम्हाला मी 1000 वेळा म्हणत असते एन्जॉय करा. इथं एवढं अशी जन्नत आहे की नाही तुम्हाला सांगतो. खरं सुख आहे ते काश्मीरमध्ये. पैसे कमवा 4 आणि मस्तपैकी काश्मीरला या. जन्नतमध्ये 1000 वेळा बोलत असतो, पैसे कमवा पैसे. आणि दुसरी गोष्ट, मी दारू पितो, सगळं करतो, मी एन्जॉय करतो माझी लाईफ. मी घरातनं निघताना माझा प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगत असतो. बाकीच्यांना म्हणजे माझं ब्लॉग आहेत की नाही, माझं व्हिडिओ प्रत्येक वयस्कर माणसासने ब्लॉग आवडतात माझं. त्यांचा मी मनापासून आभार आहे. म्हणजे रस्त्याला मला गाठ पडतात सगळेजण की भावा तुझं ब्लॉग व्हिडिओ मस्त. VIP माणसं गाठ पडतात रस्त्याला. असं नाही की ड्रायव्हरच सगळी ब्लॉग बघतात. VIP माणसं पण माझे ब्लॉग बघतात, त्यासने आवडतात माझं ब्लॉग. कारण आपण जी आहे ती रिॲलिटी बोलत असतो. आणि मी एन्जॉय माझं स्वतःसाठी करत असते. कारण माझं लाईफचा एंड कधी होईल हे मला पण माहीत नाही, देवाला माहीत असेल पण मला माहीत नाही. म्हणून मी प्रत्येक दिवस शेवटचा दिवस म्हणून जगत असते. तर तुम्ही पण असंच जगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा ब्लॉग कोणाला वाईट वाटत असेल, कोणाला चांगलं, पण ज्याला चांगलं वाटते त्याचा मनापासून मी सॅल्यूट आहे. म्हणजे मनापासून आभार आहे, त्याला सॅल्यूट आहे माझा. आणि ज्याला कोणाला माझा ब्लॉग चांगला वाटत नाही, आवडत नाही, मी असं ही करतो. म्हणजे माझी भाषा आहे, माझी बोलीभाषा आमची ही आहे ती गावठी भाषा, रानटी. आम्ही जी आहे ती रिअल बोलतो. ज्याला कोणाला आवडत नाही त्याला इथनं सलाम आहे मला. त्यानं तुमची आई सप्पई टेकवायची, मला घेणं देणं नाही तुमचं, कळलं. मी माझी लाईफ एन्जॉय करत असतो. माझा कधी शेवट होईल ही घरातनं पण मी निघताना विचार करून जगत असतो. माझा कधी शेवट होईल मला माहीत नसते, म्हणून मी माझी लाईफ एन्जॉय करत असतो. तर ही माझं ड्रीम होतं गुलमर्गला येऊन प्यायचं. ड्रीम कंप्लीट केलेलं आहे. सप्लायशी.